श्रुती कसं वाटतंय? सगळ्यात पहिला मम्मीला हॅपी बर्थडे मम्मी. तुम्ही बघू शकता गाडी आपली झाकलेली आहे आणि आम्ही आलो रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये. रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये Hey guys, this is Ashutosh Mane. Welcome back to my YouTube channel and I hope you guys are doing well. So guys, finally आपण भेटतो आहे की खूप दिवसानंतर. माहिती तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात माझी. खूप जण बोलली मला की आशू ब्लॉगचं काय झालं, चॅनलचं काय झालं, पण खरंच टाईम नव्हता. पण आज आपण टाईम काढलेला आहे. माहिती आहे टाईम काढावा लागतो आपल्या गोष्टीसाठी आणि आज तुम्ही फायनली टाईम काढलेला आहे मित्रांनो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आपण आपली ड्रीम बाईक घरी घेऊन येतोय मित्रांनो. खूप दिवसानंतर म्हणजे 2023ला बघितलेली आपण गाडी आणि ती आज आपण घेऊन येतो आहे. खूप एक्सायटेड आहे या दिवसासाठी. म्हणजे 2023 पासून आज आपल्याकडे ती फायनली येत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज मम्मीचा वाढदिवस आहे. तर मी विश करतो आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून मम्मीला. तर मम्मा तुला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून. मम्मी वगैरे सगळी तयार होतात आणि मी आता निघतोय. मी आणि पप्पा पहिला जाणार आहोत आणि त्यानंतर मम्मी आणि श्रुती आणि अजून एक व्यक्ती आहे आपल्यासोबत. ते आपल्या तिकडे डायरेक्ट भेटतील. मी आणि पप्पा पहिला निघतोय कारण आम्हाला सगळ्या गाडीचं वगैरे बघायचं आहे म्हणून. तर हो फायनली मित्रांनो, फायनली खूप दिवसांनी म्हणजे खूप वाट बघितलेली या गाडीची म्हणजे या बाईकची. ती आज आपल्याकडे फायनली येते. हो अजून काही बोलू. आणि हां तुम्हाला एक दाखवायचं होतं. हे आपलं काही सामान आहे. तर मी आता नवीन घेतलं जे डे नाईटची विंडशील्ड आहे ती घेतली. त्यानंतर इथं जे ॲक्शन प्रो आणि हा आपण कॅमेरा नवीन घेतलेला आहे म्हणजे GoPro 9 आहे. आणि हा आपण घेतला म्हणजे सेकंड हँड आहे हा. आणि हा माझ्या एका सिनियरने दिला आहे कारण ते यूज करत नव्हते म्हणून म्हटलं की ते स्वतःहून मला विचारत होते की तू ब्लॉगिंग वगैरे करतो ना. मी म्हटलं हां ब्लॉगिंग तर करतो का काय झालं. तर ते बोलले की माझ्याकडे एक GoPro आहे ते तुला जर उपयोगी असेल तर तू यूज कर. तर त्यांनी मला खूप चांगल्या किमतीमध्ये दिला आहे हा GoPro. खूप मस्त आहे. मी यूज केला. आणि हा GoPro आपण आपल्या हँडलला लावणार आहे. आय थिंक 2-3 सामान तर काहीतरी. एक बॅटरी आहे यात GoPro मेन आणि हे अटॅचमेंट्स आहेत त्याचे आणि ही वायर आहे इकडे बस. तर आपण भेटू आपल्या शोरूममध्ये. सो गाईज स्टे ट्यून. खूप मजा येणार आहे. खूप 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 एक्सायटेड. आणि तुम्ही ही गाडी ती सरप्राईज आहे तुमच्यासाठी. मी आता नाव घेत नाही ती गाडी कुठली आहे ती, पण तुम्हाला लगेचच बघायला मिळेल. आणि खरंच खूप एक्साइट. तर भेटू आपण शोरूममध्ये. वाईज फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि गाडीची सगळं प्रॉपर पद्धतीने सगळी चेक केली. आणि आता तुम्ही बघू शकता गाडी आपली झाकलेली आहे आणि आम्ही आलो आहोत रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये. रॉयल एनफिल्ड या शोरूममधून ही आपली गाडी झाकली आहे आणि खूप एक्सायटेड आहे. आता मम्मी आणि श्रुती येईल. बोल हां पप्पा कसं वाटतं? एकदम छान टकाटक वाटतंय. एक्सायटेड आहात की नाही? इच्छा होती, इच्छा पूर्ण झालेली आहे. किती वर्षापासून मागे लागला होता. ही इच्छा पूर्ण करून घेतली. चांगली पूर्ण केली फायनली. थँक्यू सो मच. अजून एक व्यक्तिमत्व येईल मम्मीसोबत आणि खूप एक्सायटेड आहेत आम्ही कारण स्वप्न पूर्ण होतं आज एवढ्या वर्षानंतर. असाच तुम्ही साथ देत राहा
समोर मला काय बोलायला समजत नाही. तुम्ही माझ्या तोंडावरून बघू शकता काय होतं आहे. माझ्या मनात एकदम धगधग होत आहे. पाय एकदम असे थरथरत आहेत खूप. मम्मी आणि श्रुती आलेली आहे, पप्पा इथे आहेत आणि इथे माझ्या पाठी एक व्यक्तिमत्व आहे जे माझ्यासाठी दरवेळेला मला सपोर्ट करतं. श्रुती कसं वाटतंय? मस्त. मम्मा सगळ्यात पहिला मम्मीला हॅपी बर्थडे मम्मी. तुला आमच्या या यूट्यूब फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता पाय बरोबर आहे पाय. हो फायनली गाईज निघालो आहे आम्ही घरी. हो गाईज हा बरं वाटतंय. मला थोडी भीती वाटते गाडी, कारण 200 किलोची गाडी मी चालवतो आहे. मला जरा भीती वाटते बस, बाकी काय नाही. खरंच वजन आहे गाडी, खूप वजन आहे गाडी.
म्हणजे ते थोडं फार म्हणजे असं एकदम थोडं गाडी चालली ना 10-20च्या ह्याच्यामध्ये तर वाटत नाही वजन, पण जेव्हा गाडी थांबते तेव्हा हालत खराब होते. बस मला आवाज येतो की समजत नाही मला. हा आवाज चालू. राईट मारायचा आहे आपल्याला. पप्पा आले पाठवून, मम्मी आली पाठवून. थोडा मला अंदाज समजत नाही म्हणून थोडी भीती वाटते गाडी चालवताना. टेस्ट ड्राईव्ह वगैरे गेली तेव्हा मला परफेक्ट वाटत होती, पण आता असं वाटतं की पण एकच आहे, सालटी गेली तरी चालेल पण रुबाब नाही गेला पाहिजे. मजा येते गाडी चालवला काय पण असू दे. हे ना लगेच रिक्षावाल्यांची मला भीती वाटते. गिअर मध्ये टाकायला थोडा प्रॉब्लेम होत आहे. पहिल्यांदा तिसरा गिअर टाकला मी पहिल्यांदा आणि सुसाट गाडी सुसाट. आई शपथ. गाडीला व्हायब्रेशन वगैरे काय नाही आहे, स्मूथ आहे गाडी. एक नंबर एक नंबर एक नंबर खरंच. गाडी सुसाट आहे, सुसाट आहे गाडी. थोडं मला गिअर एकदम हळू टाकावं लागेल. स्पीड ब्रेकर काहीच जाणवत नाही गाडीला, काहीच नाही. थोडं भारी वाटतं आणि थोडी सीट पण कम्फर्टेबल एकदम. लॉंग रूटला आरामात गाडी घेऊन जाऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये हे पण येतात ॲडव्हेंचर सीट आहे, ह्याच्यामध्ये लोअर सीट पण आहे. पण मी जी रेग्युलर सीट आहे तीच घेतली आहे, कारण मला नको होती ती एवढी छोटी सीट. Depot on the beat. ओ भाई साहब, एरियात आलेलो हा. मजा येते रे गाडी चालवायला. जेसीबीची खुदाई बघायला उभं राहिलाय सगळे. भाई
6. मजा येते, मजा येते रे, मजा येते. आजीबाई साईडला वा. हो फायनली आपण आलो आहे एरियात. जरा गाड्या कशा पण चालवतात. फायनली आता मजा येते ना भाई. रेव दे रेव.
इथेच हात ठेवायचे, तू तर आपटलास. हो चला काय आलं? सो फायनली गाईस झाला आपला आजचा दिवस खूप भारी गेला, खूप खूप खूप. तर मावशी वगैरे आत्ताच गेली, तर म्हटलं की आपण व्लॉगला एंड करूया. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मेमोरेबल होता. थकलो आहे मी आता खरंच, पण मी हा दिवस कधीच विसरणार नाही, कारण आपलं स्वप्न पूर्ण झालं आज. आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची, माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आज एवढ्या वर्षाने 2 वर्षाने आपण आपली गाडी घरी आणली, आपण आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. खूप खूप भारी वाटतं आहे. तर मित्रांनो, मला एवढंच बोलायचं आहे की थँक्यू सो मच गाईज. तुम्ही आहात म्हणून मी आहे, माझी फॅमिली, मला फॅमिलीला पण मला थँक्यू बोलायचं आहे. दरवेळेला बोलतोच, कारण ते आहात, तुम्ही आहात म्हणून मी आहे. जर तुम्हीच नाही तर मी नाही, असंच बोलते आहे मला. थँक्यू सो मच मम्मी, पप्पा, श्रुती, जे माझ्या पाठीशी आधुनिक व्यक्ती असतात त्यांना पण थँक्यू सो मच. आणि मावशी, काका, आदित्य, सिद्धांत, वेदांत सगळे माझ्या पाठीशी आहे. माझी फॅमिली माझ्या पाठीशी आहे, माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यात मेन. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. जेवढं थँक्यू बोललो तेवढं कमीच आहे. त्यात खरंच मी फक्त विचार केलेला की बाबा एक दिवस असेल आपल्याकडे गाडी, ही एक दिवस, पण एवढा लवकर येईल असं वाटलं नव्हतं मला. तर तुम्ही ती गाडी समोरून बघाल तर की अशी म्हणजे समोरून हेडलाईट वगैरे छोटीशी एकदम अशी वाटते, पण जेव्हा तुम्ही त्या गाडीवरती बसाल एवढी मोठी भली मोठी टाकी वाटते. आणि जे माझे मित्र वगैरे बसलेत आज, तर ते बोलतात भाई ही समोरून गाडी केवढीशी वाटते. आणि आत्ता समोरून बघतोय ना मी, जेव्हा बसतोय मी गाडीवरती तेव्हा एवढी मोठी वाटते गाडी. एवढी 200 किलोची गाडी उचलतो कसा? 200 किलोची गाडी उचलणं म्हणजे खूप खायचे काम नाही, पण आता सवय हळूहळू होईल आपल्याला. तर थँक्यू सो मच गाईज, परत एकदा थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. हो, 2023ला ती गाडी बघितलेली आणि आपल्याकडे आहे. यस गाईज, यस. थँक्यू सो मच. आधुनिक व्यक्ती आहे त्यांना पण थँक्यू सो मच. असंच माझ्या पाठी परत लागत जा, म्हणजे मी काहीतरी स्वतःच्या आयुष्यात करत राहीन. असं माझ्या पाठी लागतात माणसं की बाबा तू हे कर. मला पण एवढी अक्कल आहे, मला माहिती आहे मला करायचं काय, पण तरी पण मला एक नंबरचा आळशी आहे मी. जर आज मी गोष्ट करायची ठरवली ना तर मी उद्या परवा असं करणार. मी आळशी आहे, पण माझ्या पाठी माणसं लागतात, मी करतो वेळेवरती. बस थँक्यू सो मच, एवढंच मला बोलायचं होतं. स्वप्न बघत राहा, स्वप्न पूर्ण करायची ताकद आपल्याकडे नंतर आपोआपच येते. जेव्हा आपल्याला ती गोष्ट हवी असते तेव्हा त्या गोष्टीवरती आपण चालतच राहतो. बस तुम्ही पण असंच, तुमच्या आयुष्यात पण असेच खूप साऱ्या गोष्टी आहेत, जाऊन देत. हां,
बस थँक्यू सो मच गाईज. आणि आपण ब्लॉग इथेच थांबूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे, तरी पण मी सांगणार आहे माझं काम आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचा बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. तर पुन्हा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव यू गाईज आणि असं सपोर्ट करत राहा. बाय, लव यू.